आजची रेसिपी आहे फणस आटल्या किंवा बियांचा फ्राय। नॉर्मली आपण फणस खाल्यानंतर बिया बॉईल करून खातात, पण जेव्हा या नवीन पद्धतीने तुम्ही करून बघतील तर तुम्हाला ही नक्की आवडेल। टेस्टी लागते। चला तर सुरू करूया आपण रेसिपीला। सर्वात आधी ज्या आपल्या फणसाच्या बिया आहेत त्या आपल्याला ठेचून घ्यायच्या। हे ठेचायचं ह्या कारणासाठी कारण की उकळवल्यानंतर ती साल एकदम तुम्ही पटकन काढू शकता। ह्या बिया आपण पाणी व थोडंसं मीठ घालून कुकरला लावून घेऊया। 2 ते 3 शिट्या घ्यायच्या। ह्या बिया उकळून झाल्या। आता आपण त्यातलं पाणी काढून सर्व बियांची सालं काढून घेऊया। ठेचल्यामुळे ही सालं एकदम पटकन निघतात, पण जर तुम्ही ठेचली नाही आणि तसेच उकळवले तर ती सालं तशीच त्याला चिटकून राहतात व काढताना नख खूप दुखतात। अशा प्रकारे आपली सर्व सालं काढून झाले। आता त्यात आपण घालणार आहे थोडंसं मीठ, मसाला, थोडी हळद, थोडा गरम मसाला, धना पावडर, कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट, 1 चमचा बेसन, थोडी कोथिंबीर व 1 चमचा आपलं तांदळाचं पीठ। हे सर्व मिक्स करून आपण तव्यावरती तेलामध्ये परतून घ्यायचं। हे आपल्याला 5 ते 10 मिनिटं परतवायचं जोपर्यंत वरचा लेअर कुरकुरीत होत नाही। हे मस्त आपले तळून झाल्यात बिया। आता आपण गॅस बंद करून हे सर्विंग साठी रेडी आहे। ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।